किती चांगल्या माणसांशी जोडलंस तू मला. माझ्या आईबाबांनाही सामावून घेतलं नानामाईंनी. अगदी भरभरून सुख दिलंस तू माझ्या उंजळीत. ते तसंच राहू दे, अबाधित. मेघना, काय ग? काय झालं? डोळ्यात पाणी का? हो काय नाही हो माई. इतकं सुख मिळालंय की काय? मन नकळत धास्तावलंय हो. माझ्यापासून हे सगळं हिरावलं नाही ना जाणार. वाटते अशी कधी कधी आपल्याला हुरहुर. पण बाळा, आपण कधी कुणाचं वाईट चिंतत नाही, करत नाही. कुणाशी लबाडीने वागत नाही. कष्टाने कमावतो. कुणाला कधीच फसवत नाही. मग का म्हणून आपल्यापासून कुणी सुख हिरावून घेईल आपलं? तो बघत असतो ना आपल्याकडे, आपल्या वागण्याकडे, आपल्या कर्माकडे. आपलं वर्तन आणि आपली सत्सद विवेक बुद्धी मात्र सतत जागी ठेवायची. तू अजिबात काळजी करू नकोस बाळा. तुझं सुख तुझ्यापासून कधीच कोणी हिरावून घेऊ शकत नाही. वेडाबाई. अमित, खूप बिझी आहेस का रे? नाही ग, जरा उद्याची थोडीशी तयारी करून ठेवतोय. का ग? तुला जर वेळ असेल तर जरा पटकन मार्केटमध्ये चक्कर टाकून येऊया का? एवढं टेन्शन का घेतलीस तू? अरे टेन्शन मध्ये नाहीये, पण आता 2च दिवसात चालले ना मी पुण्याला कोर्ससाठी. तर मला इथली सगळी व्यवस्था करून ठेवली पाहिजे ना अमित. म्हणजे मुलांना ना येता जाता खायला लागतं काहीतरी. तर त्यांच्यासाठी खजूर, खसखस, मेथीचे लाडू करायचे, थोडेसे मेथीचे खाकरे पण करून ठेवते त्यांच्यासाठी, आणि नारळाच्या वड्या आणि असंही काही काही करायचंय. काम कर विजया, तू ना मुंबई पुणे पास काढ. म्हणजे काय, सकाळी इथे लवकर उठायचं, सगळं करायचं, पुण्याला जायचं, कोर्स करायचा आणि परत इकडे यायचं संध्याकाळी. ए काय रे अमित? अरे मग काय, केवढं टेन्शन घेतलंयस तू? आणि विजय, एक लक्षात ठेव, मुलांचं ना आता स्वतःचं विश्व तयार होत आहे. त्यामुळे तुझं त्यांच्या वाचून अडणं आता कमी होत जाणार आहे. त्यामुळे ही करेक्ट वेळ आहे, तुला मोकळीक मिळेल. त्यामुळे बिंदास्त जा, छान एन्जॉय कर कोर्स. इथलं सगळं विसरून जा. ए वेडाबाई, मुलांचं अडणार नाही म्हणालो म्हणून वाईट वाटतंय? माझं अडणार आहे ना जन्मभर, माहितीये ना? मस्तपैकी जा, छान कोर्स कर, नवीन गोष्टी शिकून घे आणि इथलं सगळं विसर. मला सोडू ना. काय झालंय? ओय गो, तुला दुखतंय. असं कसं झालं? अय्या, रितेशने पण बघितलं असेल का हे? नाही, पण तेव्हा तर एवढं लाल नव्हतं झालं. आत्ताच कसं काय झालं? आय गो, कसं काय झालं देवा? थांब, मी तेल अर्चू अर्चू हे बघ, ऐकून घे, मी तेल गरम करून आणले, ऐकून तरी घे. अगं थांब, तुला अर्चू, तुलाच बरं वाटेल. बरोबर, बस 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 इथे बस बस, 1 मिनिट. थांब 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 थांब, बघू बघू बघू. हो, दिसतंय. सुजलंय. दुखतंय का? अरे दुखतंय कसलं, चांगलं टणकतंय. आधी ती मेघना आदळली, मग ती विजया, आणि मेघना तर 2दा आदळली, 2दा. म्हणून दुखतंय ऍक्च्युली. नाही नाही अर्थ काढतोय तसं नाही, म्हणजे या दोन्ही भाऊजया ना आज माझ्या नाकाच्या राशीलाच आल्यात. काय बोलतेस अर्चू? बरं, आपल्या घरात नेहमीप्रमाणे बर्फ नसेलच. बर्फ नसेलच ना? नाही, नाहीतरी कुठे लावते मी. काय माहितीये का, मी सांगतो ना नेहमी, औषधासाठी का होईना बर्फ असू दे घरामध्ये, म्हणून बर्फ नाहीये, कळलं का? काय आता
क्वचित प्रसंगी मयूच्या घशाला बाधत असेल, पण तूच सांग हर्षू, आज उपयोगी पडला असताना बर्फ. सतीश, अरे ओरडत काय बसलायस मला? जा ना, आण ना काहीतरी. बर बर बर. तुला काहीच वाटत नाहीये नाही का? नाही नाही नाही, मला आता दुखतंय अगं ते. हो हो हो, आता माईकडे जातो आणि बर्फ घेऊन येतो. हा, जा जा लवकर चल, जा. आलोच. लवकर ये. आलो. कोल्ड कॉफीचा प्लॅन दिसतोय. हे ग, हर्षूचं नाक सुजलंय. तुमची टक्कर झाली ना, म्हणून बर्फ नेतोय. नाक सुजलं? ओ गॉड, आता मी काय करू? का आता काय करायची काय गरज आहे? नाही नाही दादा, तसं नाही. मग आपण माझ्यामुळे झालं ना. नाही नाही नाही, काय आहे, विजयाने देखील थोडा हातभार लावलेला आहे, त्यामुळे तू काय वाईट वाटून घेऊ नकोस. आणि कसं आहे, बुद्धिमान माणसं या ना त्या कारणाने एकमेकांवर आदळतात. झालं, तुम्हाला चांगलं निमित्त सापडलं आमची चेष्टा करायला. तर चल येतो. हे आदित्य, अर्चना ताईंचं नाक खूप सुजलंय बहुतेक. हो. कशामुळे माहिती आहे ना? कशामुळे ग? अच्छा, जसं की काही माहिती नाहीये. तुमच्याच प्रतापामुळे त्यांना धडकले ना मी 2दा. ती बोंबाबोंब करत खाली नाही आली ना? नाही, सतीश दादा बर्फ न्यायला आले होते, नाक शेकायला. थांब, बघतो जरा तिच्याकडे. ए नाही 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 नाही, उगाच नवीन भांडण उकरून काढू नकोस. आपल्यामुळेच नाक सुजलंय ना त्यांचं. काहीतरी बोलायला जाशील आणि तुझ्यावरच शेकेल. ऐक, हर्षू, अगं तो बर्फ 2-4 सेकंद तरी राहू दे नाकावर. वास घेऊन बरं वाटणार आहे का? सतीश, अरे दुखतंय रे खूप, लागू दे काय बर्फ. थांब दे, मी 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 नको नको करतो. नको, तू नको तू नको, मी करते मी करते. अरे कमाल आहे. ऐक, आय 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 आय. काय शिरपणक हे? गप्पच रावणार. आय आय आय. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. अरे मग काय, तुझीच बायको 2दा आदळली आणि त्यात अजून भर म्हणजे विजया. सॉरी सॉरी होता ही, सॉरी. बघ 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 कशी हसतीये, बघ कशी हसतीये ती. अर्चू, डोंट वरी, आपण ओरडूया त्या दोघींना. हा, मग खूप दुखतंय का ग? हो, दे, मी बर्फ लावून देतो तुला. नाही काही गरज नाही, काही गरज नाही. मला माहितीये तू इथे मला चिडवायला आणि हसायला आलायस. हे अगं नाही, खरंच. आपण डॉक्टरांकडे जाऊया का? नको रे. अगं रागवते काय? होय, नाकावरच्या रागाला औषध का गालावर. सॉरी सॉरी सॉरी. आदित्य, अरे सॉरी सॉरी अर्चू, सॉरी. हे बघ हर्षू, मी काय सांगतो. बघ, 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 हर्षू काय सांगतोय ना मी. थांब, थांब, थांब. अंघोळ झाली ना माझी. परत एकदा माझ्या बरोबर, थोडी थोडी. चुप. होय, भरतनाट्यम शिकायचंय अजून. आताच काय डोळे मोठे करून दाखवतेस मला? येतं मला थोडं थोडं. अच्छा, कधी सुरू होणार आहेत क्लासेस? तुझ्यापेक्षा जास्त घाई मलाच झाली बघ. अरे त्यांचा फोन येणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी काहीतरी मोठमोठे डान्सेस करून ओरिएंटेशन ठेवणार आहेत. त्यांच्या तारखांची जुळवाजुळव चालू आहे. आदित्य, आपण ती पेटी विसर्जित करूया. माझ्या मनातून तिचं कधीच विसर्जन झालंय, मग कशाला ठेवायची? पण मग तसं असेल तर ती राहिली काय, गेली काय, काय फरक पडतो? मला पडतो. ती पेटी आणि त्यातलं अल्लड प्रेम, या गोष्टींमुळे तुझ्या माझ्यात किती अंतर निर्माण झालं होतं आदित्य. आता आपल्यात अंतर निर्माण होईल अशी एकही गोष्ट मला माझ्या नजरेसमोर नकोय.
ओके, ॲज यू विश. 1-2 दिवसात करून टाकूया ते काम. मला ऑफिसमधून लवकर यायला जमेल ना तर मी तुला फोन करेन, मग आपण जाऊया. ओके. पण जपून बाहेर काढावी लागेल ती पेटी. आधीच खूप लपवाछुपी झाली तिच्यावरून घरात. तेच तर नकोय मला, लपवा छपवी. ओके बाबा, पण तोपर्यंत तरी ती इतकी समोर नको. हो, ठेवते व्यवस्थित. ओके. मेघना इतकी हळवी का झाली ना ते कळत नाहीये मला. का ग? असं कशावरून वाटलं तुला? नाही, काल ना मी संध्याकाळी देवाजवळ दिवा लावायला म्हणून गेले, तर ही आपली देवासमोर उभी आणि बघितलं तर हिच्या डोळ्यात पाणी. अरे नाही म्हणजे असं होतं हो कधी कधी. देवासमोर आपण उभं राहिलो ना की आपले डोळे अगदी भरून येतात. पण तिच्याकडे बघून मला तसं काही वाटलं नाही हो, म्हणून विचारलं सुद्धा मी तिला. मग काय म्हणाली काय ती? मला म्हणाली, देवानं मला इतकं भरभरून दिलंय की भीती वाटते मला. माझे सुख माझ्यापासून कोणी हिरावून तर नाही ना घेणार. असं अचानक का वाटलं असेल तिला? तेच तर मला कळत नाहीये ना. नाही, माझा तरी अनुभव असा आहे की जशी सुखाची हुरहुर लागते ना तशी दुःखाची चाहूल लागते माणसाला. श्श्श, नका हो असं काहीतरी अभद्र बोलू. तसं नाही का संजीवनी, पण ते एक चक्रच असतं ना सुख दुःखाचं. आणि दुःख असतं म्हणून तर सुखाची किंमत कळते ना. खरंय हो तुमचं म्हणणं. पण ना असं काही झालं ना की माझ्या मनात उगीच शंका येते. नाही म्हणजे आधी दोघं एका तणावाखालीच वावरत होते घरात. का ते आपल्याला कुणालाच कधी कळलं नाही. मी विचारून झालं, तुम्ही सुद्धा विचारलं, अमितने सुद्धा विचारलं अगदी. पण ह्या दोघांनी आपल्याला काही पत्ता लागू दिला नाही. आणि आता महिनाभर किती आनंदात येत नाही, अगदी खुश आहेत. आणि त्यांना बघून आपणही खुश झालोत नाही. काही का असे ना ते आनंदात आहेत ना, मग झालं तर. पण मग इतकं सगळं असताना आता का हिला असं वाटतंय की हिचं सुख कोणीतरी हिरावून घेईल म्हणून. मॅडम हे बघा, तुमच्या कोर्सची सगळी हत्यार आहेत त्याच्यामध्ये बघा. हो, कात्री, वायर, डेकोरेटिव्ह सिक्वेन्स, जर, रिंग्स Rings. आहे. आलं? सगळं आहे. नक्की विसरलेस ते? 100%. कारण तुझ्या डोक्यात अजून ती जवसाची चटणी, मुलांचे अभ्यास हेच चालू आहे. विजय, आता त्या कोर्सला जातेस ना, जरा त्याचा विचार कर. हा, तिथे नवीन काय शिकायला मिळेल याचा विचार कर. आता तिथे गेलीस ना तर भांबावून जाशील. पण मनाने इथे आणि शरीराने तिथे असं जर का होणार असेल तर जाऊ नकोस. तुला स्पष्ट सांगतोय मी. मला पटतंय अरे अमित. एक मिनिट. सावरड काय रे अमित? माहित नाही. हा बोल रे. हॅलो. हा काय झालं? तुझा आवाज असा काय येतोय? अमित, कुठे आहेस तू? भाईंदर रेल्वे स्टेशन? तिथे काय करतेस? काय झालं? बाय करतोय? हॅलो हॅलो हॅलो, थांब 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 थांब. ऐक 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 ऐक, मी तिथे येतोय आता लगेच. हो हो, हे बघ सगळं तुझ्या मनासारखं होईल, कळलं? मी येतोय तिथेच थांब. मी आल्याशिवाय तिथनं हलायचं नाही, कळलं? हा थांब, आलो मी. अमित काय झालं? कठीण आहे. जीवाचं काहीतरी बरं वाईट करून गेला निघालाय. चल मी निघतो. बापरे, मी येऊ का तुझ्या बरोबर? नाही नको, गरज लागली तर मी आधी त्याला बोलून घेऊ. हा बरोबर, पण सांभाळून हो जा हो तू. हो, हा. चल बाय बाय बाय. अरे यार, का रे, काय झालं? डिस्प्लेचा काही प्रॉब्लेम झालाय का? काय झालं नाहीये ते विचार. रिंग वाजत नाहीये, डिस्प्ले पण जातोय मध्ये मध्येच. ओ शिट यार, एक रिंग दे ना मला. हा,
अगं दे ना. अरे दिली ना, हे बघ वाचते माझ्याकडे. ते बघ माझ्या इथे नाही वाचत आहे. बरं दिसतही नाही काही. उद्याच काहीतरी करावं लागणार आहे मला याचा. नवीनच घे ना सरळ. अरे वा, झाडालाच लागल्यात ना नोटा आणि आपलीच वाट बघतायत. ए पण किती मजा येईल ना असं झालं तर. आणि काय रे, पैसे नाही आहेत की काय, उगाच काहीतरी. असं नाही का, पण मला जो आवडलाय ना तो जरा महाग आहे. सो अच्छा अच्छा, म्हणजे तो मनात भरलाय म्हणून हा बिघडला का लगेच. हे बरं आहे. तसं नाही ग, पण घेऊया घेऊया, तोही घेऊया. काही दिवस हाच वापरतो मी रिपेअर करून. नंतर काय नंतर काय. नंतर माझी बायकोच गिफ्ट करणार आहे मला तो मोबाईल. आदित्य तू पण ना अगं- गिफ्ट करणार आहे. अगं माझंच काय Gift करणार आहे. हा पण गिफ्टची वेळ होईपर्यंत तुम्ही तुमच्या बायकोचा मोबाईल वापरू शकता. मोडका नाही तुमच्या मोबाईल सारखा. नवा कोरावा वाटावा असा आहे अगदी. बघा हो, वाचतोय तो. हा. हे अमित दादांचा फोन आहे. तुला हा. हॅलो अमित दादा. हा मेघना, आदित्य कुठे आहे का? त्याचा फोन वाजतो, उचलत नाहीये. हा अहो त्याचा मोबाईल बिघडलाय, पण तो समोरच आहे माझ्या, मी देते त्याला. हा हा हॅलो, बोल दादा. हा आदित्य, मी अरे तिवारी हॉस्पिटल मधून बोलतोय. त्या सावर्डेला आणलं इथे. तू जरा पटकन ये ना. हा येतो, मी लगेच येतो. हा. बाय. काय त्या सावर्डेची काहीतरी गडबड झालेली दिसते. दादा त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलाय. चल मी निघतो. हा. ए आदित्य, हा मोबाईल घेऊन जा, बरोबर लागेल तुला. अरे बरं झालं आठवण केलीस. येतो मी. बाय. अहो ध्यानाला बसलायत का? बाबाजी, व्यत्यय. अहो ध्यानालाच बसलोय ना. मला की नाही टेन्शन आलंय हो. अहो शेवटपर्यंत जावई बापूंचा मूड ठीक नव्हता. तुम्ही जे काही वागलायत ना ते त्यांना अजिबात आवडलेलं नाहीये. मग आता काय करायचं? मला काय वाटतं, आपण त्या दोघांना जेवायला बोलवूया का? जय हो बाबाजी, कमाल केलीत. कमाल कमाल. आज पहिल्यांदा शहाण्या माणसासारखं या बोलल्या हो. चला चला, फोन करा त्याला लगेच. लगा. हो हो. हॅलो. अगं बाई, जावई बापू तुम्ही? मेघनाला देता का हो जरा फोन? आई, मेघना माझ्या बरोबर नाहीये, मी जरा बाहेर आहे. मेघनाचा फोन घेऊन आलोय कारण माझा फोन खराब झालाय. सॉरी हा, मी तुम्हाला त्रास दिला. मी मेघनाला घरच्या फोनवर करते फोन. मी सांगतो तुमचा फोन आला होता म्हणून. ओके ओके ओके. अहो ओके काय, तुम्ही जेवणाच्या आमंत्रणाबद्दल काहीच बोलला नाहीत. अहो फोन जावई बापूंनीच उचलला. म्हणजे मेघनाचाच फोन होता, पण जावई बापूंचा फोन काहीतरी बिघडलाय म्हणे, म्हणून ते मेघनाचा फोन घेऊन गेले. आणि ते बाहेर होते ना, मग कुठे बोलणार त्यांच्याशी. आणि मला वाटतंय आधी मेघनाशी बोललेलं बरं. नाही तू सांगतोयस आम्ही, पण सावर्डेचं प्रकरण या थराला जाणं हे चांगलं लक्षण नाही आहे. त्यांनी वास्तविक एखाद्या चांगला मॅरेज काउन्सिलर किंवा सायकॅट्रिस्टला गाठायला हवं ताबडतोब. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे ना, पण नाही पटत लोकांना. कठीण आहे ग बाई, कठीण आहे. काही अर्थ आहे काय गोष्टीला? नाही पण मला एक कळत नाहीये, हे सगळं जर इतक्या विकोपाला गेलंय तर तो सावर्डे तिला त्याच्या बंधनातून मुक्त का करत नाहीये? ती मनाने नाहीये ना त्याच्याबरोबर. हे असं जगणं खूप पेनफुल असतं रे. आणि ते लांबणं होतं त्याहून पेनफुल. आणि मग त्या दोन मुलांचं काय? त्यांना किती त्रास होत असेल या गोष्टीचा? ते बघ संजीवनी, तू मुलांना अजिबात अंडरस्टिमेट करू नकोस. त्यांना सगळं व्यवस्थित कळत असतं. कित्येकदा तर ही मुलं अतिशय तटस्थपणे
आपल्या वयापेक्षा जास्त मॅच्युअर होऊन असं व्यवस्थित परिस्थितीचा निवाडा करतात. आणि दोन्ही मुलांना आणि आपल्या नवऱ्याला दुःखी करून हिला सुख मिळणार आहे का? नाही, पण मुळात त्या सावर्डेचं आणि त्याच्या बायकोचं नातं टोकाशी आलं नसेल कशावरून? शिवाय पहिलं प्रेम विसरत नाहीच ना माणूस. आणि सिच्युएशन जर अगदीच वाईट असेल तर तिला पहिल्या प्रेमाचा आधार वाटला असेल. पण पहिलं प्रेम हे अजाणत्या वयातलं असतं. खरं प्रेम मिळाल्यावर विसरलंही जातं ते. त्याची ताकद तेवढीच असते. पहिल्या प्रेमाला फारच ग्लोरीफाय करतात सगळे असं वाटतं मला.